गोपाल कृष्ण भगवान की जय। चला आजच्या कथेला या ठिकाणी प्रारंभ करूया। वैष्णव संतांचं परमधन असणारं श्रीमद भागवत महापुराण, परमहंस चक्रचूडामणी श्री शुकदेवजी महाराज यांचं आत्मधन भगवान श्रीकृष्ण एवं वृषभानुनंदिनी आनंद कंदिनी राधा राणी, इष्ट देवता ग्रामदेवता माझा पंढरीश परमात्मा आईसाहेब रुक्मिणी माता विष्णुमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपा प्रसादाने तुकोबारायांच्या आशीर्वादानं संपन्न होत असलेला, प्रारंभ होत असलेला अखंड हरिनाम भागवत ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्यातील आज प्रथम सत्राला, प्रथम दिवसाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। आणि ज्याप्रमाणे मला अपेक्षा होती त्याचप्रमाणे मंडप तर डबल आहेच, गावातली माणसं डबल कुठं आणतं नाही का, पण पहिल्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही उपस्थित आहे याचा मला अभिमान वाटतो। कथा करावी, कीर्तन करावं, कशा करता माणसामध्ये परिवर्तन होण्याकरता नाही का, नाही तर परिवर्तन होत नसेल तर कथा कीर्तन ऐकून सुद्धा उपयोग नाही का। कथा कीर्तन ऐकल्यानंतर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं आणि भगवंताच्या विषयी ओढ निर्माण व्हावी, त्याकरता कथा कीर्तन। जीवनाचं खरं महत्व काय आहे हे समजण्याकरता कथा कीर्तन आहे। सांगत असते मी, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूर बदलने चाहिए मेरे दिल से ना सही, लेकिन वाई गाँव वालों के दिल से प्रेम की गंगा निकली। नाही जमलं माळ घालाय तरी चालेल, कमीत कमी इथं येऊन बसता हे महत्वाचं आहे की नाही। घालताना आज ना उद्या नाही का, आज ना उद्या अवश्य घालतात। चंदनाच्या सोबत बाबळी जरी उगवल्या तरी बाबळीला सुद्धा सुगंध लागतोच, लागल्याशिवाय राहत नाही नाही का। सुंदर संत मायबाप वर्णन करतात, संताने सरिता गेलो तैशा परी, मला सुद्धा सार्थक झाल्यासारखं वाटतं की मी कथा करते आणि बहुतांश लोकांमध्ये परिवर्तन होत आहे। परम भाग्य आहे। सुंदर अशा आयोजनामध्ये आजचा प्रथम दिवसाला उशीर झालाय थोडा नाही का, तसं माझ्याच बाबतीत नाही सगळ्याच्याच बाबतीत होतं नाही का। पहिल्या दिवशी पूजा अनेक काही प्रकारचे विधी राहतात, येईला उशीर होतो, या अनुषंगानं थोडा कथेला उशीर झालेला आहे, पण हरकत नाही। तुमच्या नियमामध्येच आपण कथा सोडणार आहोत, काळजी करू नका। तसं तुमची ऐकण्याची खूप इच्छा आहे नाही का, उद्यापासून आपण फुल टाइम घेणार आहे, पण आज मात्र नियमामध्ये चालायचं आहे। कथेला सुरुवात करण्या अगोदर माझ्या समवेत आलेले सुंदर असे कलाकार वृंद आहेत। अगदी पाण्यावरती लहर चलावी असं ज्यांचं वादन आहे असे असणारे आमचे आकाशदादा यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते। गायनाचार्य माझ्यासोबत आलेले आमचे मनोज महाराज असतील, आळंदीहून आलेले आमचे पंढरीनाथ महाराज असतील, माझ्या संस्थेतलीच विद्यार्थिनी संचिता दिदी असेल, आणि माणसाच्या मुखातून म्हणावं लागतं, हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा नाही का, म्हणावं लागतं ना। आणि सांगितल्यानंतर तरी पण माणूस बळच म्हणते इथला इथला आहे की नाही। कमीत कमी विठ्ठलला सुद्धा म्हणता येत नाही, इथलाच म्हणते। उचलू का नको हात, उचलू का नको हात, टाकू का नको टाळी, आमचा काही तोटा नाही।
जसं ज्याचं कर्म आहे फलश्रुती भगवान परमात्मा देणार आहे. माझ्या कौतुकासाठी वाजवा टाळी म्हणत मी नाही. कशा करता वाजवा? स्वहिता कारणी संगती साधूची किंवा स्वहितासाठी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. हातानं टाळी वाजवावी, मुखानं भगवंताचं नामस्मरण गावं. जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सांगायचा मतितार्थ एवढाच आहे. जन्मराच्या कातड्यामधून ब्रह्मनाद निघावा. अजून थोडं पुढे जाऊन सांगते, ऐका. हातानं टाळी वाजवली, निघतो नाद ब्रह्म. मग मुखामधून विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर निघतो नाम ब्रह्म. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म सोबत चालू झालं की डोळ्यासमोर प्रकट होतं ते पूर्ण ब्रह्म असतं. म्हणजे भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहत असते. ज्यांचं सुंदर वादन आहे असे आमचे परम आदरणीय परमस्नेही राजू दादा गरड यांचंही या ठिकाणी स्वागत करते. आणि अगदी नितांत आमच्यावरती प्रेम करणारे, सदैव हाकेल लावू देणारे आमचे अरविंद दादा पॅडवादक, अगदी काळजाचा ठोका चुकावा असं त्यांचं वादन आहे. त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आणि तुमच्या सर्व गावकऱ्यांचे लाडके, तसं तो मला आई समानच मानतो, आमचं मनोज दादा आहे, त्याचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आणि विशेष तत्वानं प्रगती करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या सोबत आलेले, माझं चॅनल ज्यांनी चालवायला घेतले असे असणारे आमचे भक्तिरूप यूट्यूब चॅनलवाले दादा गणेश दादा यांचंही या ठिकाणी मी स्वागत करते. आणि या ठिकाणी एक कथेला प्रारंभ करूया. वेळेअभावी भागवताच्या सुरुवातीला भागवताचं महात्म्य सांगितलं. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला या सगळ्यांची माहिती नसती दिली तर तुम्हाला कळलं नसतं कोणाचं कोणतं नाव आहे ते, नाही का? बरोबर आहे. म्हणून भागवताच्या सुरुवातीला भागवताचं महात्म्य सांगितलं. आणि भागवताच्या महात्म्याला सुरुवात करत असताना सुंदर असं वेदव्यासजी श्लोक उच्चारतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भागवताला सुरुवात करत असताना सर्वप्रथमतः सत्याला वंदना केली. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला वंदना न करता, कोणत्या देवाचं आवाहन न करता वेद व्यासजी सत्याला वंदना करतात. कारण कलियुगामध्ये सत्य गोष्ट काय आहे ते फक्त भगवंताचं. म्हणून संत मायबाप सुद्धा म्हणतात, कलियुगा माझी एक हरिनाम साची मुखी उच्चारिता पर्वत छेदी पापाच. सुंदर अशी सत्याला वंदना केली. आणि त्या ठिकाणी वेद व्यासजी 618 पुराण लिहितात, पण जीवाला चैन नाही, समाधान प्राप्त नाही. समाधान प्राप्त नाही म्हटल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस दुःख होतं आणि आतून तुम्ही अंतकरणातून भगवंताला जेव्हा हाक मारताना त्यावेळेस भगवान परमात्मा संताच्या रूपाने तुमच्यापर्यंत येत असतो. देवाला स्वतःच्या डोक्यावरती संत मायबाप घेतात आणि तुमच्या दारापर्यंत येतात. देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी.
मायबापांनी डोक्यावरती देव घेतला आणि दारोदार फिरतात, देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी, आईताला घर पुसोनी. याच युक्तीप्रमाणे वेदव्यासजींच्या दारामध्ये खिन्न अवस्थेने वेदव्यासजी बसलेले आहेत. आणि तेवढ्यात भगवान परमात्म्यांनी नारद महर्षींना पाठवलं. नारद महर्षी आलेले. नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आल्याबरोबर प्रश्न करतात, व्यासजी 6 शास्त्र त्या ठिकाणी 17 पुराणांची तुम्ही लिखाण केलं, तरी पण तुम्ही दुःखी का? समाधान तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. लक्षपूर्वक ऐका, संत तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या दुःखाचं निरसन करत असतात. जीवाला झालेले दुःख हे संत मायबाप घालवत असतात आणि त्याच करता संत मायबाप पृथ्वी तलावरती अवतार कार्याला येतात. त्याच युक्तीप्रमाणे नारद महर्षी सुद्धा वेद व्यासजींना विचारतात, कशामुळे तुम्ही दुःखी आहात? त्यावेळेस वेदव्यासजी म्हणतात, सगळं काही लिहिलं मी नारद महर्षी, पण माझ्या जीवाला समाधान नाही. काय केलं पाहिजे जेणेकरून जीवाला समाधान होईल, सुख प्राप्त होईल, मला जीवनाची सार्थकता झाल्यासारखी वाटेल, असं काहीतरी उपाय सांगा. नारद महर्षी म्हणतात, हे वेदव्यासजी, तुम्ही सर्व काही ग्रंथाची रचना केली, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण लिहिली, 17 पुराण लिहिली, मात्र भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारी एकही ग्रंथ तुम्ही लिहिला नाही. म्हणून भगवंताचं लीलांचं वर्णन करणारा असा ग्रंथ लिहा, म्हणजे तुम्हाला समाधान त्या ठिकाणी प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर वेद व्यासजींनी लेखणी घेतली, लिहायला सुरुवात केली. परंतु मनामध्ये विचार केला, लिहायला तर आपण सुरुवात केलेली आहे, परंतु मी सांगेल आणि न थांबता कोणीतरी लिहिणारा पाहिजे. माझे मागे श्लोक निघत जातील, पण कुठेतरी ही लेखणी अडकळू नये, म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं आवाहन केलं. गणपती बाप्पांना बोलवण्यात आले. नमिला गणपती माऊली शारजा, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत. गणपती बाप्पांचं आवाहन केलं. गणपती बाप्पांनी सांगितलं, वेदव्यासजी, ग्रंथ लिहिण्याचं मी काम करेन, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही थांबताल त्यावेळेस मात्र मी लेखणी हातातली सोडून दे. वेदव्यासजीने म्हणणं ऐकलं आणि ग्रंथाला सुरुवात झाली. दिवसभर ग्रंथ लिहिला जायचा. गणपती बाप्पांचं पूर्ण शरीर तप्त व्हायचं, गरम व्हायचं आणि शेवटी दिवस मावळल्यानंतर लेखणी थांबायची. आणि त्यावेळेस मात्र वेदव्यासजी सरस्वती मैयाच्या पात्रामधील माती उचलून गणपती बाप्पाच्या अंगावरती लावतात. ज्या दिवशी माती लावली त्या दिवसाला आपल्या इकडे अंगारकी चतुर्थी म्हणतात. काय म्हणतात? आपण करतो, तुम करते म्हणून हम करते, लेकिन जरा जरा. त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. ग्रंथ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर वेदव्यासजी मनामध्ये विचार करू लागले, आपण जीवनामध्ये कमावलेली संपत्ती तुम्ही दुसऱ्याला देता का? रात्रंदिवस काबाड कष्ट केलं,